भाजप आमदार सुरेश धस यांनी घेतली अजित पवारांची भेट। परळीतील मल्टीस्टेट बँकेमध्ये मराठवाड्यातील 16 लाख सभासदांचे पैसे बुडाले, यामध्ये 26 जणांनी आत्महत्या केल्यात, याची चौकशी व्हावी यासाठी अजितदादांची भेट घेतल्याची धस यांची माहिती। मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून अजित पवारांना पत्र। धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरून काढून टाकावं आणि वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची पत्रातून मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा। अकोल्यात पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयासमोर सकल ओबीसी वंजारी समाजाचं एकदिवसीय धरणे आंदोलन। ओबीसी वंजारी समाजाचा वारंवार अपमान करणाऱ्यांवर कारवाई करा, आंदोलनकर्त्यांची मागणी। पुण्यात पीएमपीएमएलच्या चालकांना वाहतूक पोलिसांचा दणका। वाहतुकीचं उल्लंघन करणाऱ्या 887 बस चालकांना 10 लाखांचा दंड। बस चालकांच्या वेतनातून दंडाच्या रकमेची कपात केली जाणार। कसारा रेल्वे मार्गावर आढळला रेल्वे रुळाचा तुकडा। 15 ते 20 किलोच्या या तुकड्याला रेल्वे धडकली। मोठी दुर्घटना टळली, मात्र डिझेल पाईपला नुकसान। भारताची 100 रुपयांची नोट 56 लाखांना तर 10 लाखांच्या 2 नोटा विकल्या गेल्या 12 लाखांना। लंडनमध्ये नुकताच झाला या दुर्मिळ नोटांचा लिलाव। 100 रुपयांची नोट हट नोट म्हणून ओळखली जात होती, तर 10 रुपयांची नोट ऐतिहासिक कालखंडाशी संबंधित। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।